जिग्नेश पटेल. हो हा चेंडू जमीनला समांतर लगेच अशा प्रकारचा फटका मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. धाव मात्र जी मिळत नाहीये. या परत एकदा गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. राईट मुहूर्त विकेट मारा. हा चेंडू जर पाहिला डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय सिंगल. एक धाव अतिशय वेगवान स्वरूपात पळून पूर्ण केली आहे. स्कोर करता म्हणजे पोहोचतोय ते 8 धाव संख्येवरती. 4 गडी अतिशय जलदरित्या मात्र जे गमावलेत. स्कोर कार्ड वरती धावा त्या पूर्णपणे 8 धावा. पूर्णपणे 4 फलंदाज अतिशय जलदरित्या मात्र जे गमावलेत. जुन्नर तालुका प्रीमियर लीग 2015 खेळाडूंवरती नक्कीच बक्षिसांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. दानशूरांचा सोहळा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. जुन्नर प्रीमियर लीग. रामा हेलम यानं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस नक्कीच केले जात आहेत. ओ हा चेंडू विकेट केलाय. वन ऑफ द बाहुबली षटकार छेडत या ठिकाणी अगदी आमच्या आदरणीय पवार साहेबांचे बंधू वासुदेवजी पवार साहेब यांच्या शुभास्मृत त्यांना जे सन्मानित केला जात आहे. वार्षिक पातळीवरती और चॅनल प्रवीण थोडसे वेळ घेतोय. खणखणीचा चौकार. पुढचा सन्मान या ठिकाणी जवळ केला जातोय. 2 मिनिटं थांबा. उपसरपंच केसनल आदरणीय या दरम्यान जिग्नेश चेंडूला नक्कीच एक दिशा देण्याचं कामकाज करते. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब कलेक्शन आणि तदनंतर वसूल केलेली दुसरी धाव. एका धावेला फार मोठं महत्व आहे. जिग्नेश आप्पासाहेब शेख शिवरावेली हवेली तालुक्याचे मात्र अल्पसंख्याक संघाचे मात्र अध्यक्ष जे आहेत त्या ठिकाणी मात्र सन्मानित केले जाते. मी विनंती करते आमच्या अमोल जावळे सरांना आपण आपल्या शुभासिताला सन्मानित करावं. बिगिन केला मात्र डीप लॉंगला आणि चेंडू रस्सी मारायच्या जवळ न चान्स और छेडत. समित्र परिवार आहे चंद्रकांतजी सातव साहेब माजी सरपंच यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाची देणगी गेलेले. धन्यवाद. या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण चेंडूच्या पाठवर होतोय तोपर्यंत अगदी सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलं गेले. जिग्नेश पटेल या जीपीएल क्रिकेटचा इतिहास आहे. जो आयकॉन पहिल्या वर्षी या मैदानावरती पाऊल ठेवतो त्या वर्षी मात्र सुपर डुपर हिट ठरतो. जिग्नेश पटेल अशीच कामगिरी केली आणि प्रत्येक सामन्यात मात्र भरवदार अशा प्रकारची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दरम्यान परत एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. रामा हेलम पाहूया जिग्नेश पटेल साठी कशा प्रकारची कामगिरी करतोय जिग्नेश. हो हा चेंडू रक्षात्मक रीतीने चेंडूला घेऊन काढले. 1 धाव जी घेतली आहे. सिंगल जी घेतली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29 धाव संख्येवरती. जिग्नेश दरम्यान गोलंदाज वसिक गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. या दरम्यान अतिशय सुरेख चेंडू टाकलाय. जे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेठ नहरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. 29 धावा 6 षटकांचा असलेला सामना नक्कीच आम्ही पाहतोय. जिग्नेश पटेलला मैदान मात्र नक्कीच जे चौफेर फटकेबाजी केली आहे क्रिकेट रसिकांची मन त्यांना जी जिंकून घेतली आहेत. आणि हा चेंडू जर पाहिला फ्रंट फुट वरती खेळण्याचा प्रयत्न वाईट चेंडू आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. 1 धावेने धावफलकात भर पडते. स्कोर कार्ड धावून पोहोचतंय 30 धाव संख्येवरती. अति तटींच्या सामन्यांना आजचा दिवस रांगताना जो पाहायला प्रेक्षकांची गर्दी देखील नक्कीच आज वाढताना पाहायला मिळते. उद्या मात्र शेवट. उद्या मात्र अखेर. दरम्यान परत एकदा गोलंदाज सज्ज. हो हा चेंडू आकाशाच्या वेध घालतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर केलाय परंतु चेंडू नो चेंडू म्हणून पाहताना इशारा केलाय. फेकी फार उशिराने क्षेत्ररक्षकाच्या पूर्णपणे गोलंदाजाच्या हातात. फ्री हिट म्हणून मग ते नक्कीच पंतांना जो इशारा केलाय. जिग्नेश पटेल प्रॉपर गुजरातचा असलेला खेळाडू या जेपीएल मध्ये मात्र सर्वप्रथम खेळतोय आणि नक्कीच क्रिकेट रसिकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय. या दरम्यान जिग्नेश बहुत ही लंबा करा विकेट और ये छेड़न 39 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 षटक प्रगती पथावरती आहे. जिग्नेश षटकार चौकारांनी मात्र नक्कीच क्रिकेट रसिकांची मन जिंकून काढतोय. दरम्यान परत एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. तयार होतोय.
हो, फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेला जाताना जो पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडू. दोन फलंदाजांचा आहे. जिग्नेश एका बाजूने मात्र अतिशय आक्रमक फलंदाजी करतो आहे. परत एकदा राईट ओव्हर द विकेट मारा, ब्लॉक होल मारा, नक्कीच फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन जे केले गेले. आता मात्र कोणत्या प्रकारची जी धाव मिळणार नाहीये. स्कोर कार्ड स्थिर आहे 41 धावसंख्येवरती. जेपीएल प्रत्येकाला असं वाटतं की आपले पाऊल मात्र या जेपीएलच्या क्रीडांगणाला लागावेत. प्रत्येक जण, प्रत्येक क्रिकेट रसिक मात्र आपली दिवाळी याच जेपीएलच्या क्रीडांगणावरती मात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आणि गेले 4 वर्ष प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा आम्ही पाहतोय. प्रेक्षकांनी देखील फार मोठा पाठिंबा आणि प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलाय. हो, हा चेंडू नक्कीच स्क्वेअर लेग करिचला अगदी खेळून काढला. एक धाव घेतलीये, सिंगल दरम्यानची घेतलीये. स्कोर कार्ड एका धावीच्या सहाय्याने जाऊन पोहोचतोय 42 धावसंख्येवरती. अगदी सर्व ताकदवान आयकॉन या जेपीएल मध्ये खेळत आहेत. नामांकित पंच आहेत, नामांकित समालोचक आहेत आणि त्याही पेक्षा दरम्यान गोलंदाज सज्ज. ओ जिग्नेश बहुत ही लंबा करा विकेट छरण. ओ जिग्नेश बहुत ही लंबा करा विकेट छरण. काय आणि त्याही पेक्षा दरम्यान गोलंदाज सज्ज. ओ जिग्नेश बहुत ही लंबा करा विकेट छरण. सर्व ताकदवान आयकॉन या जेपीएल मध्ये खेळत आहेत. नामांकित पंच आहेत, नामांकित समालोचक आहेत आणि त्याही पेक्षा दरम्यान गोलंदाज सज्ज. ओ जिग्नेश बहुत ही लंबा करा विकेट छरण. थँक्यू. या ठिकाणी उमेश कामटे साहेबांचं आगमन झाले, ज्यांचे मनपूर्वक स्वागत. स्टुडंट्स क्लासेसचे प्रोप्रायटर आदरणीय आमचे मार्गदर्शक गोरक्षनाथ गांजवे सरांचं आगमन झाले, ज्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि निमगाव गावचे माजी सरपंच राजेंद्र ओढोले साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि त्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाची देणगी दिली आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण. तर नक्कीच त्याहीपेक्षा मी सांगतो की क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतले आणि त्यामुळे मात्र जेपीएलचं नाव महाराष्ट्रभर नाही, देशभर नाही, जगभरात मात्र सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जाताना जे पाहायला मिळतंय. जिग्नेश पटेल षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय आणि धावफलकाने देखील मुसुंडी मारली आहे. धावफलक जाऊन जे पोहोचते 48 धावा. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू असताना गोलंदाज सज्ज. ओ अंगवला चेंडू अपील, परंतु उत्साह थोडासा कमी. मी सांगितलं की पहिल्यांदा जो आयकॉन या जेपीएल मध्ये पाऊल ठेवतो तो मात्र सुपर डुपर हिट ठरतो. म्हणून असं जे म्हटलं गेलंय की जो सफर की शुरुआत करते वो मंजिल को पार करते, जो सफर की शुरुआत करते वो मंजिल को पार करते. बस एक बार चलने का हौसला रखिए, आप जैसे मुसाफिरों को तो रास्ता भी इंतजार. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येताना जो पाहायला मिळतो. अगदी कशा प्रकारे खेळणार आहे, डावखुऱ्या हाताने खेळणार आहे की उजव्या हाताने खेळणार आहे हे शेवटपर्यंत गोलंदाजाला देखील कळलं नाही. आणि एक चकवा देणारी फलंदाज 59 धावा. ओ या दरम्यान बहुत ही लंबा करा विकेट और छरण. वन ऑफ द बजरंगी षटकार. फर्ग्युसन शिवसागर ट्रॅक्टर्स नारायणगाव यांचा मानाचा सनसनीत खणखणीत षटकार. लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच बऱ्याचशा आमच्या वेबसाईट या ठिकाणी ज्या करताना पाहायला मिळतात. ओ या दरम्यान ब्लॉक खोल मारा जो पाहायला मिळाला. नक्कीच पायाचा वेध जोरदार अशा प्रकारची अपील होताना जी पाहायला मिळाली. आदरणीय स्वागत करतो. या ठिकाणी मी ज्या खेळाडूंची नावं घेईन त्यांनी या ठिकाणी ताबडतोब यायचंय. और हे 4 त्याच्या माध्यमातून शूटिंग या मैदानावरती जी घेतली जाणार आहे. ओ या दरम्यान डीप स्क्वेअर बाउंड्री लाईन सीमारेषा पार होणार छरण. थँक्यू. या ठिकाणी जिग्नेश पटेल या ठिकाणी अर्धशतक पूर्ण करतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. गुजरातचा असलेला खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये मात्र त्याचं नाव गज बसताना पाहायला मिळतंय. जिग्नेश पटेल 21 चेंडू 55 धावा. या दरम्यान ओ चेंडू सीमा पार और ये फौरन दरम्यान गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. ओ आज चेंडू एक वेगवान फटका नक्कीच जिग्नेशच्या बॅटमधून निघताना जो पाहायला मिळतो. दुसरी धाव पळून पूर्ण 2 धावा अगदी आरामशीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या.
सर्वाधिक वैयक्तिक सर्वोच्च स्कोर जिग्नेश पटेलच्या नावावरती अर्थात बनवल्यात जिग्नेश पटेलला 23 चेंडू मध्ये 61 धावा नाबाद. जिग्नेश पटेल टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि संघाच्या धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या तब्बल 6 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा. अतिशय सुरेख अशा प्रकारच्या फलंदाजी जिग्नेशची. मोरे वॉरियर्स निमगाव सावा 81